Hi everyone, you are watching YouTube channel with your friend Mr. Ishwar Yadav, and today's video will be very helpful for the 10th class student because we have to study the textbook sentences of grammar, and these sentences asked in the question paper do as directed. Now look at the sentence. Here is a given sentences on the board. I will explain the whole sentences. Look at the first sentence. Narayan gets deeply into the working of Swami's mind. This question asked into the question paper do as directed. हा जो प्रश्न आहे हा 10वीच्या मुलांसाठी बोर्डाच्या क्वेश्चन पेपर मध्ये डू ॲज डायरेक्टेड मध्ये हे प्रश्न जे आहे पाठ्यपुस्तकावर आधारित ही जी प्रश्न आहेत ही विचारली जातात. मग ही प्रश्न जर सोडवायची असेल तर आपल्याला व्याकरणाची माहिती असणं गरजेचं आहे आणि आपण ती कशा पद्धतीने सोडवू शकतो ते आता आपण बघूया. तर हा आजचा जो व्हिडिओ आहे हा खास करून इयत्ता 10वीची जी मुलं आहेत ज्यांना व्याकरणामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी ते सोडवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. तर बघा, फर्स्ट सेंटेन्स, नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज माइंड. द फ्रेम into the bracket here is given frame WH question to get the underlined part as an answer. In this sentence, some part of the words or phrases underlined and we have to get the answer of this part. आता ह्या प्रश्नामध्ये वाक्यरचना मध्ये काही असा जो भाग आहे, जो फ्रेज आहे किंवा वर्ड्स आहे त्यांना अंडरलाईन केलेलं असतं आणि ते आपल्याला उत्तर हवं असतं. म्हणून दिलेल्या उरलेल्या वाक्यात दिलेल्या जे उरलेलं वाक्य आहे त्या वाक्याला आपल्याला प्रश्न विचारायचा असतो WH टाईप वर्डने, जेणेकरून आपल्याला अंडरलाईन केलेला जो भाग आहे ते उत्तर म्हणून मिळेल. नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज माइंड. Deeply, here is the underlined part, deeply. We have to get answer deeply. Therefore, I ask the question for the given sentence. How? Use the WH word. How? मी या ठिकाणी WH word वापरलेला how. Deeply हे काय आहे? ऍडवर्ब आहे, त्याला एल वाय प्रत्यय लागलेला ते ऍडवर्ब आहे आणि ते आपल्याला आन्सर म्हणून हवंय. वाक्याचा अर्थ काय? नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज माइंड. डीपली म्हणजे खोलपर्यंत. नारायणनी काय केलं? नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज माइंड. स्वामीचं जे मन आहे, माइंड आहे त्याच्यावर खोलपणे ते मिळवण्यासाठी खोलपणे काय केलं? त्याच्यावर काम केलं किंवा तो काम करतो. त्याच्यावर तो काय करतो? काम करतो ते मिळवण्यासाठी. दिलेल्या सेंटेन्स मध्ये नारायण हे सब्जेक्ट आहे, गेट्स हे V1 आहे, त्याला यस प्रत्यय लागलेला आहे. डीपली ऍडवर्ब आहे. इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज माइंड रिमेनिंग सेंटेन्स आहे. म्हणजे दिलेलं सेंटेन्स हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स अँड हिअर इज अ गिवन ऍडवर्ब ऑल्सो. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. हे वाक्यामध्ये आपल्याला डीपली हे आन्सर हवंय. तर हाऊ डज, मी या ठिकाणी डज हेल्पिंग वर वापरला. का वापरला? कारण दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. नारायण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. गेटला यस प्रत्यय लागलेला आहे, V1 प्लस एस. हाऊ डज नारायण, सब्जेक्ट घ्या, get, remove the s of the last of the verb. हा जो यस आहे हा डज मध्ये निघून जातो. पुन्हा मेन वर्बला यस प्रत्यय लावायचा नाही. हाऊ डज नारायण गेट इनटू द वर्किंग
of Swami's mind. Mind. Put the question mark at the last of the sentence. How does Narayan get into the working of Swami's mind? Deeply. We get the answer deeply. मग अंडरलाईन केलेला भाग आपल्याला उत्तर हवा आहे, आन्सर हवा असेल अंडरलाईन केलेला पार्ट, तर आपल्याला या ठिकाणी हाऊ ने क्वेश्चन विचारणं गरजेचं होतं. तर हाऊ डज नारायण गेट into the working of Swami's mind? Deeply. Another sentence, look at the another sentence. He made many epoch making statement. Rewrite the sentence using present continuous tense. या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. यू नो द स्ट्रक्चर ऑफ द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस एम इज आर टू बी फॉर्म प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेंस. नाउ given sentence into simple past tense, because here is the subject and V2 and many epoch making statement object of the sentence. दिलेले वाक्य हे साध्या भूतकाळामध्ये आहे. आता साध्या भूतकाळाचं वाक्य म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला बदलायचं आहे. म्हणजे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये आपल्याला त्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. इथे सब्जेक्ट आहे ही टू बी फॉर्म, वर्तमान काळी टू बी ची रूप. ही इज फर्स्ट फॉर्म ऑफ द मेड, मेक, अँड लास्ट राईट ING फॉर्म V1 प्लस ING. ही इज मेकिंग मेनी epoch making statement. तर अशा पद्धतीने आपण सिंपल पास्ट टेन्सचं जे सेंटेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये चेंज केलेला आहे. Another sentence, Dr. Hawking is a very humble man. Make it exclamatory sentence. आता आपल्याला याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बघायचं आहे. तर दिलेल्या वाक्यामध्ये अवेरी शोधून काढला आपण. अवेरीच्या ऐवजी आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, व्हॉट. अवेरी असेल तर व्हॉटचा वापर करायचा आणि वेरी असेल, फक्त वेरी असेल तर हाऊचा उपयोग करतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवताना. व्हॉट अ हंबल man Dr. Hawking is. Dr. Hawking is, put the exclamation mark at the last of the sentence. Exclamation mark आपल्याला वाक्याच्या शेवटी द्यायचा आहे. What a humble man Dr. Hawking is. This is a एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. काय नम्र माणूस आहे डॉक्टर हॉकिंग. डॉक्टर हॉकिंग काय नम्र मनुष्य आहे, हे झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. अनदर सेंटेन्स, हॅमलेट वॉज रिटन बाय शेक्सपियर. रिराइट द सेंटेन्स विथ शेक्सपियर. तर शेक्सपियरनी वाक्याची आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यांनी सांगितलं रिराइट द सेंटेन्स विथ शेक्सपियर. दे डोंट से चेंज द वॉइस डायरेक्टली. दे डोंट गिवन द कन्स्ट्रक्शन चेंज इनटू चेंज द वॉइस. त्यांनी चेंज द वॉइस बनवायला सांगितला नाही. त्यांनी काय सांगितलं, रिराइट द सेंटेन्स विथ शेक्सपियर किंवा बिगिन द सेंटेन्स विथ शेक्सपियर असा क्वेश्चन असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गोंधळण्याची आवश्यकता नाही. दिलेलं वाक्य हे तुम्हाला ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये किंवा पॅसिव्ह वॉइस मधून ऍक्टिव्ह वॉइस मध्ये करायचं असतं, जरी त्याने अशा पद्धतीची सूचना दिलेली असेल तर. आता या ठिकाणी दिलेलं जे वाक्य आहे हे पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे आणि दिलेलं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे.
सिंपल पास्ट टेन्स मध्ये पॅसिव्ह वॉइस आहे. बाय नंतरची जी रचना आहे शेक्सपियर ती सुरुवातीला आपल्याला घ्यायची आहे. शेक्सपियर wrote V2 form wrote Shakespeare wrote Hamlet. फुल स्टॉप. या ठिकाणी सब्जेक्ट प्लस भूतकाळी टू बी चे रूप वॉज, भूतकाळी टू बी चं रूप वॉज वापरलेलं आहे. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 ची रचना आहे. बाय नंतर ऑब्जेक्ट घेतलेला आहे. ज्यावेळेस आपण पॅसिव्ह ऍक्टिव्हाइज करतो त्यावेळेस बाय नंतरची जी रचना असते ती आपण सुरुवातीला घेतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला V2 घ्यावा लागला कारण ऍक्टिव्हाइज मध्ये आपल्याला वाक्य बदलायचं आहे. दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह मध्ये आहे ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये पॅसिव्ह मध्ये ऍक्टिव्हाइज आपल्याला बनवायचं आहे. त्यामुळे बाय नंतरची रचना आम्ही सुरुवातीला घेतली शेक्सपियर. सब्जेक्ट झाला, इकडचा ऑब्जेक्ट इकडे येताना सब्जेक्ट झाला. त्यानंतर टू बी चा फॉर्म जो आहे तो निघून जाणार, तो लोप पावणार. त्यानंतर जे V3 आहे त्याचं आपल्याला V2 करावं लागेल कारण सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण V2 ची रचना करतो. म्हणून शेक्सपियर रोट हॅमलेट हा जो सब्जेक्ट आहे इकडे ऑब्जेक्ट बनला. तर हा झाला पॅसिव्ह वॉइस. म्हणजे आपण या ठिकाणी पॅसिव्ह वॉइसचा ऍक्टिव्हाइज केलेला आहे. त्यानंतर डॉक्टर हॉकिंग इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी and member of the US National Academy of Science. Use not only but also. Here is a given the sentence of Dr. Hawking is a fellow of the Royal Society and members of the US National Academy of Science. These sentences are given into the into textbook. Now look at the sentence use not only but also. या वाक्यामध्ये आपल्याला not only but also वापरायचं आहे. या ठिकाणी a fellow of the Royal Society and member of the US National Academy of Science हे दोन्ही पार्ट जे आहेत हे वेगळे आहेत. म्हणून अशी रचना ज्यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये मिळते, दोन्ही भाग ज्यावेळेस वेगवेगळे मिळतात, दोन भाग आपल्याला वेगळे मिळतात त्यावेळेस पहिल्या भागाच्या अगोदर नॉट ओनली आणि ज्या ठिकाणी अँड असेल तिथे बट ऑल्सो ची रचना करतात. वर्ड नंतर आपल्याला नॉट ओनली ची रचना करायची आहे. डॉक्टर हॉकिंग इज नॉट ओनली अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड ठिकाणी तुम्हाला बट ऑल्सो वापरायचं आहे. बट ऑल्सो मेंबर्स ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. तर हे झालं नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर. These are the sentences related to the textbook of the